हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते द मंगल स्टिचिंग या आपल्या चॅनलवरती. मैत्रिणो, आज मी तुम्हाला इथे बॅक साईडला बोटनेक आणि समोरच्या साईडला डीपनेक अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण कटिंग दाखवणार आहे. प्लस आपली इथे समोरच्या साईडला प्रिन्सेस कटसुद्धा असणार आहे. तरी पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणत्या पद्धतीने आपल्याला इथे काय बदल करायचे आहे ते आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. सर्वात आधी तर आपल्याला इथे फोल्डेड अस्तर करून घ्यायचा आहे आणि तुमच्या छातीनुसार घडी घालून घ्यायची आहे. माझी इथे 32 साईजची छाती आहे, त्यानुसार मी घडी घालून घेतलेला आहे आणि पूर्ण उंचीचं मार्क करून घेतलेलं आहे. इथे मी 14 इंच उंची टाकून घेतलेली आहे आणि एक लाईन सरळ ओढून घेतलेली आहे. आता त्याच लाईनवरती आपल्याला जे काही आपलं शोल्डर आहे त्याचं निम्मं करायचं आहे आणि ते आपल्याला इथं मार्क करायचं आहे. माझं 7 इंच शोल्डर आलं होतं, मी तेच टाकून घेतलेलं आहे आणि ½ इंच कमी करून आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. 7 इंच शोल्डर, 6.5 इंच मुंडा, अशा प्रकारे 2 मार्किंग इथे आपण करून घेऊया. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 7.5 इंच, अर्धा इंच लूजिंग टाकायचं आहे आणि समोर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं बाजूने शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे तेवढं तुम्ही इथे घेऊ शकतात. 2 इंच किंवा 1.5 इंच अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला इथे कोण्यावरून 1 इंचावरती आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला बॅक पार्टचा मुंडा असणार आहे. आता मी इथे गळ्याची मार्किंग करणार आहे. तुम्हाला जे काही शोल्डर पट्टी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे गळ्याला मार्किंग करून घ्या. मी 3 इंच इथे शोल्डर पट्टी ठेवणार आहे आणि बाकीचा जो काही असेल माझा गळा असणार आहे. गळा रुंदी इथे मी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी गळा लांबी टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी केवढी शोल्डर पट्टी ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते मार्क करून घेऊ शकता. तुम्हाला शिलाईचं प्लस करून इथे शोल्डर पट्टीसाठी मार्क करायचं आहे. 1 इंच किंवा पावणे 1 इंच तुम्हाला इथे शोल्डर पट्टी मार्किंग टाकायचं आहे शोल्डर पट्टीसाठी, स्टिचिंगसाठी. आता आपण खालच्या साईडने कमरेचं माप टाकून घ्यायत 6.5 इंच. त्यानंतर 1 इंच टक्ससाठी घेऊयात बॅकच्या आणि समोर जे वरच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ना तेवढंच बाजूने वाढून घेऊया कमरेच्या साईडला सुद्धा. आणि आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया. इथे मी बॅक साईडच्या गळ्याची कटिंग इथे दाखवलेली नाही आहे. मी इथे बोटनेक गळ्या कोणत्या शेपचा घेतलेला आहे तो स्टिचिंगमध्ये मी दाखवलेला आहे, तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग आपली बॅक पार्टची कटिंग करून झालेली आहे. आता आपण ही समोरच्या पार्टची कटिंग करून घेऊया. समोरच्या पार्टच्या कटिंगसाठी इथे आपल्याला थोडंसं फॅब्रिक एक्स्ट्राचं वाढवून घ्यावं लागेल रुंदीमध्ये. आता आपला बॅक पार्ट आहे ना त्यानुसार आपण इथे एकदाचं फोल्डेड बाजूने चेक करून बघूया की आपली पूर्ण रुंदी येते का. जर तुमची रुंदी कमी असेल तर तुम्ही इथे वाढवून घ्या. आता इथे आपल्याला थोडंसं अर्धा किंवा पाव इंच हुक पट्टी आणि आयपट्टीसाठी एक्स्ट्राचं बाजूने वाढवून घ्यायचं आहे. इथे मी पाव इंचाचं अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे स्ट्रेट. त्याच्याच बाजूला इथे आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे. हे पूर्ण मार्किंग आपल्याला सोडून द्यायचं आहे, जे की आपलं पूर्ण शिलाईमध्ये जाणार आहे हुकपट्टी आणि काचपट्टीसाठी. आता इथे आपल्याला खालच्या साईडने जी बॅक पार्ट आहे जो जशा तसा आहे ना तो मार्किंग करून घ्यायचा आहे चारही बाजूने. आता इथे आपल्याला थोडेसे बदल करायचे ते बघूयात. आपल्याला इथे शोल्डर आपल्याला 6.5 इंचचं टाकायचं आहे. समोरच्या साईडने डीप नेक असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डर ½ इंच मायनस करायचं आहे. बॅक पार्टला आपण काय केलं होतं, 7 इंच घेतलं होतं, पण इथे आपल्याला ½ इंच कमी करून शोल्डर घ्यायचं आहे. आता 14 इंच जी काही उंची आहे ना तशीच मी मार्क करून घेतलेली आहे. आता मुंड्याचं मार्क करूयात. मुंडा आपला तोच असणार आहे 6.5 इंच. फक्त आपल्याला इथे शोल्डर ½ इंच मायनस करायचं आहे. कोण्यावरून आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडने यायचं आहे आणि एक अशी तिरकस लाईन ओढून घ्यायचं आहे. आणि आता इथून आपल्याला पावणे 1 इंचावरती कोण्यावरून आकार देऊन घ्यायचा आहे. 0.75 अशा प्रकारे इथे आपल्याला पावणे 1 इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता खालच्या साईडला वरच्या साईडला आपण शोल्डर पट्टी जेवढी काही बॅक साईडला ठेवली होती ना तेवढीच इथे ठेवायचं आहे. मी 3 इंचाची बॅक पार्टमध्ये ठेवली तेवढीच इथे ठेवली. आता 3.5 इंच गळा आपला राहिलेला आहे. तुमची जे काही शोल्डर पट्टी असेल त्यानुसार तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. आता इथे मी गळा लांबी टाकून घेत आहे. समोरच्या साईडला तुम्ही बघू शकतात मी पूर्ण 7 इंच इथंपर्यंत डीप नेक घेतलेला आहे. तरीसुद्धा आपले शोल्डर वगैरे उतरणार नाहीत. बोटनेक ब्लाऊज एकदम फिट परफेक्ट असा बसलेला आहे. आता आपल्याला कोण्यावरून खालच्या साईडला सुद्धा मी 3.5 इंचच ब्रॉड गळा घेतलेला आहे.
आता आपण शोल्डर टू अपेक्स जो टक्स आहे ना त्याची मार्किंग करूयात. 9.5 इंचावरती तयार होऊन 9 इंचावरती आपला येणार आहे. वरच्या साईडने 4 इंच आणि खालच्या साईडने 3.5 इंच करून एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात. समोर 1.5 इंच किंवा 2 इंच अशा प्रकारे तुम्ही वाढवून घेऊ शकतात. स्ट्रेट लाईन सुद्धा 2 इंचपर्यंत ओढून घ्यायची आहे. मग आपल्याला कर्व असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता जे काही आपण आतमध्ये टक्सला वाढवलेलं आहे ना तेवढंच आपण बाजूने वाढून घेऊयात मार्जिन आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढून घेऊया. खालच्या साईडने 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवून अशी स्ट्रेट अशी सरळ लाईन ओढून घेऊयात. आता खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. तुम्ही नाही वाढवलं तरी चालेल. मी इथे वाढवून घेतलं नाही. थोडंसं आपले जो टक्स आहे ना त्याच्या दोन्ही साईडला तिरकस असं मी कट करून घेणार आहे. जेणेकरून हे थोडंसं आपलं एक्स्ट्राचं होणार नाही बाजूने. काखेच्या साईडला थोडंसं कपडा एक्स्ट्राचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदाचं कट करून बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याच्या साईडने थोडंसं 1/2 इंच डाऊन द्यायचं आहे. कारण काय हे आपलं बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला मुंड्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन द्यायचं आहे. आणि आता ही पूर्ण मार्किंग आपली कंप्लीट झालेली आहे. ती आपण जशास तशी कट करून घेऊयात. समोरचा भाग सुद्धा आपला मार्किंग करून झाला आहे, ते कट करून घेऊयात. इथे मी शोल्डर डाऊन केलेलं होतं ते सुद्धा कट करून घेते. टक्स सुद्धा इथे आपल्याला पूर्ण मायनस करून टाकायचं आहे. आता गळा सुद्धा आपण कट करून घेऊया. आता जो आतमधून जॉईंट आहे ना तो कट करून घेतला आहे. इथे आपला पूर्ण प्रिन्स कटच्या बाजूचा भाग आणि प्रिन्स कटची कटोरी आपली कटिंग करून झालेली आहे. बॅक पार्ट सुद्धा आपला कट करून झाला आहे. आता आपण स्लीवची कटिंग बघूयात. मेन फॅब्रिक हे आहे आपलं, त्यानुसार आपण इथे घडी घालून घेऊन हे पूर्ण पार्ट्स आपण इथे कट करून घेऊयात. मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून पूर्ण चारी बाजूने आपल्याला इथे 1/2 इंचचं एक्स्ट्रा कापड ठेवूनच कट करायचं आहे. जेणेकरून आपण जेव्हा हे फिटिंगला घेऊ ना तेव्हा आपल्याला मेन फॅब्रिक कमी पडणार नाही स्टिचिंग करते वेळेस. त्यामुळे तुम्ही सुद्धा 1/2 इंचचं एक्स्ट्राचंच मार्जिन बाजूने वाढवून घेऊनच कट करायचं आहे. आता कशा प्रकारे इथे आपला पार्ट ॲडजस्ट होईल त्यानुसार मी इथे कटिंग करून घेणार आहे. प्रिन्स कटची कटोरी ठेवून बघत आहे. तुम्ही सुद्धा तुमचं ज्या साईडने जास्त कपडा आपला इथे आपल्याला कपडा वेस्ट करायचं नाही आहे, कपड्याची बचत करायची आहे. जेणेकरून आपले पूर्ण पार्ट्स यामध्ये कटिंगमध्ये येऊन जातील, कुठेही आपल्याला कापड कमी पडणार नाही. ह्यानुसार आपल्याला कपड्याचे ॲडजस्टमेंट करून ठेवायचं आहेत पूर्ण पार्ट्स. आता मी हे 1/2 इंचचं खालचं कापड ठेवून पूर्ण जशास तशी कटिंग करून घेत आहे. एकदम पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. कारण का तुमच्या सपोर्टची आत्ता मला खूप गरज आहे. त्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला जरासुद्धा व्हिडिओ माहितीपूर्ण असा काही कामाचा ठरला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. मी जे काही नवीन व्हिडिओ शेअर करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळून जाईल. आता हे पूर्ण पार्ट्स आपले कट करून झालेले आहेत. आता आपल्याला बाहीची कटिंग करायचं आहे. बाहीची कटिंग करण्यासाठी 4 फोल्ड आपल्याला नेहमी अस्तर करायचं असते, कारण का त्यामध्ये दोन्ही बाह्या आपल्या निघून जातात. आता बाही लांबी जे काही आहे त्यानुसार आपण इथे टाकून घेऊयात. 10.5 इंच बाहीची लांबी आहे. मी इथे मार्क करून घेतलेली आहे उंचीमध्ये लांबीची. आता तिथून एक लाईन ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला खालच्या साईडला डाऊन द्यायचं आहे. ज्या साईडने आपली खुली साईड आहे ना त्या साईडने आपल्याला डाऊन देऊन घ्यायचं आहे. आता जॉईंट भागापासून इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. जो काही आपला मुंडा आहे ना त्यानुसार आपण इथे लाईन ओढून घेऊया. आतल्या साईडला 1.5 इंच आणि समोर अशा प्रकारे गोल असा आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे.
पूर्ण डिटेलमध्ये मी बाहीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला बाहीची एकदम परफेक्ट अशी कटिंग करता येईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आता इथे बाहीची कटिंग करून मार्किंग करून झालेली आहे, ती जशाच तशी आपण कटिंग करून घेऊयात. बाजूचे एक्स्ट्राचं जे आहे ना ते आपण इथे कट करून टाकूया. समोरच्या मुंढ्याचा मी इथे आताच आकार कट करून घेतलेला नाही. मी नेहमी काय करत असते, जेव्हा स्टिचिंगला घेते ना पूर्ण पार्ट्स, मी तेव्हाच समोरच्या बाहीचा जो आतल्या साईडचा जो आकार असतो ना तो कट करून घेत असते. आता इथे आपण पूर्ण पार्ट्स स्टिचिंगसाठी घेतलेले आहेत. सर्वात आधी आपल्याला इथे बॅक पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. मी बॅक पार्टवरती असा एक गळा टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही नेक टाकून घेऊ शकता. जो आपला मेन फॅब्रिक आहे ते सरळ करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बॅक पार्टची पूर्ण स्टिचिंग करायचं आहे. आता इथे आपण बॅक पार्ट स्टिच करणार आहोत, त्यासाठी खालच्या साईडला अगोदर आपण स्टिच करून घेणार आहोत. हाफ इंच मार्जिन देऊन इथे आपण खालच्या साईडने स्टिच करून घेत आहेत. आता जो खालचा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया आणि छोटे छोटे कट देऊन घेऊया. इथे आपल्याला शिलाई कट होऊ द्यायची नाही, बारीक बारीक असे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये कट लावा, जेणेकरून तुमची शिलाईसुद्धा तुटणार नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही फॉलो जर केल्या तर तुमचं सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट बनेल, कुठेही ब्लाऊज बिघडणार नाही. आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करायचं आहे. गळा एकदम ब्रॉड असा पसरून शिलाई करायची नाही. ज्या पद्धतीने आपला गळा आहे त्यानुसारच इथे पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा अर्ध्या इंचाचं मार्जिन कव्हर करतच पूर्ण गळ्याला एकसारखं मार्जिन आपल्याला ठेवूनच पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला शेप हा बिघडणार नाही. त्यामुळे व्यवस्थित जशी आपली पूर्ण गळ्यावरती शिलाई आहे ना तशीच करून घ्यायचं आहे. आतल्या साईडने जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. छोटे देऊन घ्यायचं आहे. इथं आपल्याला शिलाई कट होऊ द्यायची नाही, क्रॉस असे छोटे छोटे कट द्यायचे, त्यामुळे आपली शिलाई तुटण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे क्रॉस कट द्यायचा आहे नेहमी. आता हे ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया आणि आतले जे कोणे आहेत ना ते कशाच्या तरी साह्याने, कोणत्या टूल्स वगैरे असतील तर त्या साह्याने ते काढून घ्यायचं आहे. मी ते पेनच्या साह्याने हे आपले कोणे जे आहेत ना गळ्याचे ते काढून घेतलेले आहे. आता आपल्याला गळ्यावरून एक टीप द्यायचं आहे. जर तुम्हाला टीप द्यायला आवडत नसेल तर तुम्ही ते प्रेस केली तरी चालेल. पूर्ण गळ्यावरती मी इथे स्टिचिंग करून घेत आहे. व्यवस्थित फिनिशिंगने आपला ब्लाऊज इथे तयार होणार आहे. गळा सुद्धा एकदम फिनिशिंगने तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही नॉड लावली तरी चालेल, किंवा तुम्हाला जर नॉड लावायचं नसेल तर तुम्ही एखादा इथे हुक किंवा बटन सुद्धा अटॅच करू शकतात. मी इथे गळ्याच्या साईडने नॉड लावून घेतलेला आहे, कारण का त्या टाइमला माझ्याकडे बटन अवेलेबल नव्हतं. त्यामुळे मी इथे बंधनच लावून घेतलेले आहेत, म्हणजे दोरी लावून घेतलेली आहे. आता हे पूर्ण चारी बाजूने आपल्याला शिलाई करून पॅक करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. आता बाजूचं कापड आपण कट करून घेऊया. एकदम फिनिशिंगने इथे आपला बॅक पार्ट तयार होणार आहे. तुम्ही बघू शकतात मी इथे नॉड लावून अशा प्रकारे खालच्या साईडने बंधन सुद्धा लावून घेतलेली आहेत आणि त्यावरती आता आपल्याला टक्सची मार्किंग करायचं आहे. टक्सची मार्किंग करण्यासाठी आपल्याला जो बॅक पार्ट आहे ना त्याचा सेंटर काढायचा आहे. सेंटरपासून आपल्याला 4 इंच वरती एक मार्किंग करायचं आहे रुंदीमध्ये, आणि लांबीमध्ये सुद्धा 4 इंच. जर तुमचा ह्यापेक्षा ब्लाऊज मोठा असेल उंचीमध्ये तर तुम्ही 5 इंचापर्यंत टक्सची उंची घेतली तरी चालेल. आता दोन्ही साईडला हाफ इंचाचं मार्किंग करून इथे आपण टक्सची मार्किंग करून घेऊयात. आणि इथे मेन म्हणजे अशा प्रकारे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगोदर आपल्याला मधली जी लाईन आहे ना त्यावरती शिलाई करायचं आहे, जेणेकरून आपलं जे खालचं कापड आहे ना ते बाजूला सरकणार नाही, एकदम प्रॉपर आपल्या टक्समध्ये येईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे टिप फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा टक्स प्रॉपर असा बसेल, कुठेही कापड लूज वगैरे राहणार नाही. आता हे बॅक पार्टची पूर्ण स्टिचिंग झालेली आहे. समोरच्या पार्टची स्टिचिंग करून घेऊयात.
आता जे आपले समोरचं पार्ट आहे ना त्याची कटोरी स्टिच करायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं आहे. त्यावरती असे समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण चारही बाजूने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. आता चारही बाजूने कटोरी स्टिच करून झालेली आहे. बाजूचं आपलं एक्स्ट्राचं जे आहे ना ते कटिंग करून घेऊया. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा कटोरी अटॅच करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे कटोरीचा साईड पार्ट स्टिच करायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ना ते सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते ठेवायचं आहे. इथे आपल्याला सरळ पार्टवरती हे ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून गळ्याला आपल्याला पायपिंग वगैरे लावण्याची गरज पडणार नाही. एकदम फिनिशिंगने आपला इथे गळा आत्ताच तयार होणार आहे. आपण इथे अगोदर गळ्याला शिलाई करून घेऊया. 1/2 इंचावरती आपल्याला इथे गळ्याला शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया. आता गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेऊया, जेणेकरून खालच्या साईडला व्यवस्थित असा गळा पलटला जाईल. मी आणखी एक शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून आपली शिलाई वगैरे तुटणार नाही. आता वरून एक दाब टीप देऊन घेऊया. ह्यामुळे आपलं जो गळा आहे ना व्यवस्थित खालच्या साईडला पूर्णपणे पलटला जातो. त्यामुळे दाब टीप देऊन घ्यायचा आहे. आता वरून सुद्धा एक आणखी दाब टीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे गळा जो आहे ना व्यवस्थित ज्या आकार आहे ना त्यानुसार सेट होतो. आता हे गळ्याला स्टिच करून झालेलं आहे. दुसरा सुद्धा पार्ट आपण ह्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया. आता चारही बाजूने स्टिचिंग करून घेऊन पूर्ण एक्स्ट्राचं कापड जे आहे ना ते कट करून घेऊयात. जो आपलं अस्तर आहे ना त्याच्या काठोकाठ इथे आपल्याला शिलाई करायची आहे आणि कापड एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक जे आहे ना ते बाजूने एक्स्ट्राचं ठेवायचं नाही. पूर्ण आपलं जो अस्तर आहे त्याच्या प्रॉपर त्याबरोबरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता दुसरा सुद्धा पार्ट मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतला आहे. आता आपल्याला कटोरी करायची आहे. सेम पद्धतीने कटोरी स्टिच करायचं आहे. वरच्या साईडने कटोरी केलेली आहे, तर तुम्हाला खालच्या साईडने सोपी पद्धत वाटत असेल स्टिच करण्याची तर तुम्ही खालच्या साईडला सुद्धा करू शकतात, काही हरकत नाही. मी वरच्या साईडला स्टिच करून घेत आहे, वरून खाली स्टिच करत येत आहे. तुम्ही खालून सुद्धा स्टिच करू शकता, जेणेकरून तुमचं थोडंसं जरी खालीवर झालं असेल तर तुम्ही ते मुंड्यामध्ये कट करून ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही खालच्या साईडने स्टिच करायचं आहे. मला थोडीशी प्रॅक्टिस झालेली आहे, मी म्हणून वरच्या साईडने स्टिच करून घेतलेलं आहे. एकदम प्रॉपर असं आपला पार्ट झालेला आहे, कोणत्याही बाजूने कमी जास्त झालेलं नाही. इथे आपला एक पार्ट तयार झाला, दुसरा सुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. खालच्या साईडने थोडंसं किंचित खालीवर झाला असेल असं जोडून बघायचं आहे आपल्याला. जर कोणता पार्ट कमी जास्त असेल तर तो कट करून काढायचा आहे. आता आपल्याला हुकपट्टी आणि काचपट्टी लावायचं आहे, त्याआधी आपण खालच्या साईडला फिनिशिंग देऊन घेऊया. इथे 2 इंचाची पट्टी काढायचं आहे, त्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि तिला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे खालच्या साईडला. त्याला वरून जो मेन फॅब्रिक आहे ना त्याच्या सरळ बाजूवरती ठेवायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. मग आपल्याला आणखी एक शिलाई मी करून घेते, मग त्यावरून दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देऊन झाल्यावर खालच्या साईडला पूर्णपणे दुमडायची आहे पट्टी, मग त्यावरून एक शिलाई करायचं आहे. तुम्ही इथे दुसऱ्या बाजूला हात शिलाई करू शकता किंवा आणखी एक शिलाई करून घ्या. मी इथे डबल इथे तुम्ही बघू शकता शिलाई करूनच घेतलेली आहे. बाजूचं एक्स्ट्राचं दोन्ही साईडचं कट करून टाकूया. आता दुसऱ्या सुद्धा पार्टला मी तशाच पद्धतीने फिनिशिंग देऊन घेतलेली आहे खालच्या साईडला. आता हुकपट्टी आणि काचपट्टी मी इथे लावून घेतलेली आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी शेअर केलेली नाही. आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे पूर्ण डिटेलमध्ये. जर तुम्हाला लावायला जमत नसेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. आता इथे आपला बॅक पार्ट तयार आहे, तो सुद्धा आपण घ्यायचा आहे आणि त्यावरती अशा प्रकारे समोरची साईड उलटी ठेवायचं आहे. सरळ साईड ही एकमेकांच्या आतल्या साईडला असली पाहिजे. दोन्ही बाजूला आपल्याला इथे कोणता पार्ट कमी जास्त असेल तर तो आत्ताच स्टिचिंग करण्याच्या अगोदर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तिथे थोडासा पार्ट एक्स्ट्राचा मला वाटत आहे साधारण 1/2 इंचचा, तो मी पार्ट कट केलेला आहे. दुसऱ्या सुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे.
इथे माझं दोन्ही साईडचं कट करून झालेलं आहे. आता आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. शोल्डर जोडण्या अगोदर आपल्याला उंची चेक करायची आहे. जे काही तुमची उंची असेल त्यानुसार तुम्हाला इथे मार्क करायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. 13 इंच उंची आपली इथे तयार राहिली पाहिजे, त्यानुसार आपण इथे मार्किंग करून घेऊयात. दुसऱ्या साईडला थोडंसं 2 लाईन एवढं एक्स्ट्राचं वाटत होतं, मी ते कट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने चेक करायचं आहे. परत आपल्याला इथे बॅक पार्टसुद्धा चेक करायचा आहे, जेणेकरून आपलं बॅक पार्टसुद्धा थोडंसं मोठा होईल. त्यामुळे आपण इथे कट करून घ्यायचं आहे. 13 इंचवरती एक मार्क करायचा आहे आणि जे काही वरच्या साईडने एक्स्ट्राचं राहील ते कट करून टाकायचं आहे. दोन्ही साईडचं आपल्या इथे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. इथे आपल्याला गळ्याच्या साईडने एकदम प्रॉपर शेपमध्ये ठेवायचं आहे. समोरच्या साईडला नाही आलं पाहिजे, अशा पद्धतीने एकमेकावर सेट करून गळ्याच्या साईडने शिलाई करायचं आहे. मुंड्याच्या साईडने थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, पण गळ्याच्या साईडने बिलकुलच आपल्याला इथे खालीवर कपडा होऊ द्यायचा नाही. एकदम दोन्ही पार्ट समोर एकमेकावर प्रॉपर असे आले पाहिजेत. कोणताही पार्ट समोरच्या साईडला कमी जास्त झाला नाही पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. मुंड्याच्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं असेल, अशा प्रकारे आपण इथे कट करून घेऊ शकतो. पण गळ्याच्या साईडला आपण फिनिशिंग दिलेली असते, तिथे आपल्याला कट करायला जमत नाही. आता इथे थोडंसं एक्स्ट्राचं होतं, मी ते कट करून घेतलेलं आहे. मग आपल्याला बाही स्टिच करायचं आहे. बाहीचा जे काही सेंटर असेल ते काढून घ्यायचा आहे आणि समोरच्या बाहीचा जो समोरचा खोल आकार असतो ना, तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. एकदाच आपल्याला पूर्ण मुंड्याला बाही पुरते का हे चेक करायचं आहे, मगच बाही स्टिच करायचं आहे. आता समोरच्या मुंड्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे. समोरचा जो खोल आपला बाहीला आकार असतो ना, तो देऊन घेतलेला आहे. आता सेंटरवरून बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे बाहीला कुठेही जास्त खेचायचं नाही आहे, जेणेकरून बाही आपली कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट अशा पद्धतीने बाही स्टिच करून घ्यायचं आहे. थोडंसं एक्स्ट्राचं झालं तरी चालेल, पण कमी पडता कामा नये. त्यामुळं जास्त आपल्याला कापड खेचायचं नाही कोणतंही. आता दुसऱ्यासुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने आपण बाही जी आहे ना, स्टिच करून घेऊयात. आता बाजूचं बाहीच्या साईडने जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते कट करून टाकूया. दोन्ही साईडचं आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे. इथे आपली बाही कोणत्याही पार्टला कमी झालेली नाही आहे, एकदम परफेक्ट अशी बाही बसलेली आहे. आता आपण डबल रिपीट त्याहून एक शिलाई करून घेऊया. पूर्ण बाहीच्या गोलाईवर आपल्याला डबल रिपीट शिलाई करायचं आहे, जेणेकरून ही जी शिलाई आहे ना, ते नंतर वॉश केल्यावरती ब्लाऊज तुटणार वगैरे नाही आहे. आता दुसऱ्यासुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने बाही आपण अटॅच करून घेऊया. इथे दुसरीसुद्धा बाही मी अटॅच करून घेतलेली आहे. आता तिला बाजूने आपल्याला फिटिंग करण्या अगोदर एकदाचं कमी जास्त असेल तर चेक करायचं आहे आणि मगच वरच्या साईडने फिनिशिंग द्यायचं आहे. आता इथे आपल्याला पूर्ण पार्ट असे जोडून बघायचं आहे आणि शिलाई करायचं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ना, त्याची राईट साईडवरतीच आपल्याला इथे पूर्ण शिलाई करायचं आहे. जी ब्लाऊजची सरळ बाजू आहे ना, त्यावरून एकदम काटोकाट आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. थोडंसं कमी जास्त झालं असेल, जास्तीचं वाटत असेल बाजूने, ते कट करून टाकूया, जेणेकरून आतल्या साईडने आपल्याला जास्त जाड असा कापड होणार नाही. दुसऱ्यासुद्धा साईडला आपण सेम त्याच पद्धतीने थोडंसं पाव इंचावरती एक मार्किंग देऊन घेऊया. ही टीप आपल्याला वरून दिल्यामुळे आतल्या साईडने जे धागे वगैरे दिसतात ना आपले कट केलेले, ते अशी शिलाई केल्यामुळे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर आतल्या साईडला सुद्धा तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्ही वरून शिलाई करून घेऊ शकता, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ना, ते आतल्या साईडने सुद्धा परफेक्ट दिसेल. त्यामुळे आपल्या ब्लाऊजला अजून थोडी फिनिशिंग वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने वरून शिलाईसुद्धा करून घेऊ शकता.
आता हे आपल्याला आतल्या साईडने पलटून घ्यायचं आहे आणि पलटून सुद्धा कडेने एकदम 1.5 इंच अंतरावरती आणखी एक शिलाई करून घ्यायचं आहे. आता आपण फिटिंगची मार्किंग करून घेऊयात. कमरेच्या साईडने आपल्या इथे मार्क करायचं आहे 7 इंच 6.5 इंच अशा प्रकारे मार्क करायचं आहे. 7 इंचावरती इथे मार्क केलेली आहे. हुकपट्टीच्या साईडने आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आणि आयपट्टी जी आहे ना ती सोडूनच आपल्याला मार्क करायचं आहे. आणि छातीच्या साईडने 8 इंचावरती किंवा 7.5 तुमचे जे काही फिटिंग असेल त्यानुसार तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात आपले तिन्ही पॉईंट असे समोरासमोर आलेले आहेत. तिथून आपण एक लाईन मारून जोडून घेऊयात. दंडघेर आपला इथे 5 इंचचा आहे, तोच इथे आपण घेतलेला आहे आणि एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. ही आपली मेन फिटिंगची लाईन असणार आहे की जिथे आपण फिटिंगची लाईन मारणार आहोत, शिलाई करणार आहोत. आता इथे आपल्याला आयपट्टी जी आहे ना ती सोडूनच मार्क करायचं आहे. दंडघेर टाकून घेऊयात 5 इंच. एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात. इथे सरळ अशी लाईन ओढून घेऊयात. आता इथे आपल्याला 1.5 इंच अंतरावरती 4 ते 5 शिलाया करून घ्यायचं आहे. जेणेकरून जर कस्टमर जाड वगैरे झाले असतील तर त्यांना शिलाई उखलून ॲडजस्ट करता यावं, ह्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 5 शिलाया करून घ्यायचं आहे. बाजूने थोडंसं 1.5 इंचच्या अंतरावरती आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायचं आहे. मी 3 ते 4 शिलाई इथे करून घेतलेल्या आहे. आता जी मेन फिटिंगची लाईन आहे ना त्यावरून सुद्धा एक शिलाई करून घेऊया. खालच्या साईडने ओव्हरलॉक करायचं आहे शिलाई, जेणेकरून ती शिलाई नंतर तुटणार नाही. तुम्ही बघू शकतात मी मुद्दामून इथे पांढरा दोरा यूज केलेला आहे की कारण तुम्हाला इथे दिसेल की आपली शिलाई फिटिंगची जी शिलाई आहे ना ती एकदम सरळ आलेली आहे. तुम्ही बघू शकतात बऱ्याच जणाला वाटते की आपली शिलाई सरळ येत नाही आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे बघू शकतात आपली परफेक्ट अशी एकसारखी शिलाई आलेली आहे. ज्या मैत्रिणी नवीन शिकत असतात त्यांना ह्या बऱ्याचशा प्रॉब्लेम होतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण कटिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्टच होणार आहे. ह्याची गॅरंटी आपली 100% आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात.